गुन्हा कधीही लपून राहत नाही. कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही. कितीही चॅप्टर असलं तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या. फक्त तुम्ही राहा सावध. प्रत्येक क्षणी क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. आपण ईश्वराचं अस्तित्व जेव्हा स्वीकारतो तेव्हा त्याला तुमच्याकडून श्रद्धेखेरीज दुसरं काहीच अपेक्षित नसतं. कुणाचं भलं करता आलं तर करा, पण एखाद्याचं बुरं करण्याचं मनातही आणू नका. कदाचित हीच खरी श्रद्धा आहे. पण समाजातील काही विकृत आपली सत्सद विवेक बुद्धी गहाण ठेवून अंधश्रद्धेची वाट धरतात. आजची कहाणी ही याच अंधश्रद्धेच्या मार्गातून जाणारी आहे, जिथं पोटच्या गोळ्यासाठीही पिता बनतो कसाई बाबा. शेतात राबायला पाहिजे ते हात जेव्हा अंधश्रद्धेसमोर जोडले जातात तेव्हा माणसातला माणूस भरकटतो. निसर्गानं दिलेल्या छताकडे तो अंधश्रद्धेच्या नजरेनं पाहतो. आकाशात दिसणाऱ्या वेगवेगळ्या आकारांना न जाणे तो बरंच काही मानतो. कुठल्याही दगडाशी त्यालाही न समजणारी भाषा बोलतो. माणसाची बुद्धी दगडासारखी होते आणि तो विकृतीच्या छायेत जगत असतो. तू हा नवस म्या पुरा करल माय, तुले सांगतो माय. हा सुधाकर त्यापैकीच एक. त्याने तर विकृतीची हद्द पार केली. नेमकी कशी हा प्रश्न तुम्हाला पडला असणारच. थोडा धीर धरा आणि पहा अंधश्रद्धेनं चहूबाजूनं जखडलेल्या भोंदू सुधाकरची म्हणजेच कसाई बाबाची कहाणी. काहून उभा रे तू इथे? मला भूक लागली. थांब जरा, बाप आले का बघ तुझा, मग देते जेवण तुला. पाणी देवा. आणते आणते.
मला सुख शांती दे माय. 1 महिन्यात त्या पूजेत खंड पडलाय माय. तू हा नवस म्या पुरा करेल माय. तुले सांगतो माय, तू हा नवस पुरे करेल माय. आत्ता का बाया काऊन बसला इकडे? तुला दिसत नाही ना पूजा करतोय म्हणून. रानामध्ये बी तेच आणि घरात बी तेच. चला भाकर वाढले, जेवून घ्या. अरे पण पूजा तर करू दे मले. वाढते ना मले. बसा की. पोट जेवले होय. काय सांगते मी, दिवाळी आली आता. जिन्नस भरा जरा घरामध्ये. ऐकता ना व? पोट्टे शेजारी उभे राहतात. मग पोट्याला कुणी सांगितलं कुणाच्या शेजारी उभी राहा म्हणून? पोट्ट्याला सांगा, मला काऊन सांगताय? तू कहिले मला डोकं खाते. हा? पोट्टे रडतात माझ्याकडे येऊन. अरे हर टाइम झालं की तुला सांग ना म्हणून. हांची धरून दिली. अहो तुम्ही जिन्नस आणले तरच मी गोडधड बनवेन ना काहीतरी. आता जाणार मी काय नाही राबत पोट्टे. नाही होय. काय करता माहितीये ना मला. रानात बी तेच, देवी पुढे, घरामध्ये बी तेच. अंगातून खामाच्या धारा निघते. तुला काय करणार आहे ते? सगळं तुम्हालाच कळते. मला नाही कळत, मग तुला कळत भाई. स्वतःचा स्वतःशी संवाद करणाऱ्या सुधाकरनं माणसापेक्षा दगडाशी नातं जोडलं. आणि ज्यांना श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरकच कळत नाही अशा लोकांची पावलं त्याच्याकडे वळू लागली. बाबा, चुलत्यानं सारी जमीन हडपली आहे आमची, म्हणून आता तुमच्याकडे आलोय. आता तुम्हीच काहीतरी करा. तुले सांगू, एकदम सोपं आहे. 3 दिवसांनी आमुष्य आहे. बर काळ्या पिसाची कोंबडी हा उरफाट्या पिसाची असली पाहिजे. बर 6 उकडलेली अंडी, 1 बकरू घेऊन यायचं. हा 3 दिवसांनी इथं घेऊन यायचं. कसाई बाबा म्हणतात मला. ए संपत संपत, आलो आलो आलो. चल की. हा आलो आला अर्था आलो आलो. ब्याद आली. अरे चल रे. हा बोल काय. अरे कुठं ते येड्याच्या नादाला लागतो. लक्षात ठेव रे. 3 दिवसांनी. माझी टेन्शन मला माहिती, तुला काय सांगू आता. अरे काय त्याच्याकडं, चल. काय पूर्ण गावाला येडा करून टाकलं त्याने. काही जण त्याच्या होला हो द्यायचे, तर काही लोकांपासून त्याची भोंदूगिरी लपून राहिली नाही. सुधाकरला वेड लागलाय अशी चर्चा गावात होऊ लागली. या संदर्भात गावातल्या काही लोकांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला, पण तो सुधाकर सुधारण्याच्या पलीकडे गेला होता. दादा बरं का? चालू जरा सुधाकरला भेटायला. आहे का नाही बघतो घरी मी. रांगोळी काढते सोय. अरे बसा मामा, पाणी आणते. बस लेकी बस. काय झालं मामा? तुझ्या नवऱ्याला लेकी समजून सांग. सगळ्या गावात सांग सुटलाय. कसाई बाबा म्हणा मला, कसाई बाबा म्हणा मला. लोक पण अशी येडेत का त्याच्याकडे येतात लिंबू नारळ घेऊन. हा काय करायचं मग आता? कोंबडे कापतो, बकरे कापतो, हे करतो ते करतो. मामा मी बी लई कंटाळली बघा. घरात आला की तासन तास त्या देवासमोर बसून राहतं. शेतात बी दगडगोटे आणून ठेवले. मला तर वाटतं ना येड लागले त्यांना. मी तर समजून सांगितलं लेकी त्याला. तू पण समजून सांग. जेलात जाईल जेलात. मग तू काय करशील? सांगते सांगते. चल लेकी, मी तर समजून सांगितलंय. तू पण समजून सांग का मामा आले होते. त्याच्या भोंदूगिरीचा पाढा सुधाकरच्या नातेवाईकांना वाचून दाखवला आणि तो निघून गेला. सुधाकरच्या पत्नीला आता कुटुंबासह दिवाळी साजरी करण्याची ओढ लागली होती. तिची नजर मुलांच्या आणि पतीच्या वाटेकडे होती. ए पोटेले तयार कर. कुठे घेऊन चाललात त्यांना? अगं जरा फिरून आणतो. देवदेवली करून येतो. बाप्पा बाबा बरोबर जायचं ना फिरायला. धिंगाणा करू नका माय दोघं जण. जाणार ना मी. तू सांगितलं होतं की नाही मला,
मस्त गोडधोड करते काहीतरी करंजी हा आणि दोघांना बी देते खायला. आई शंकरपाळ्या पण बनव. हो रे माझ्या लेकरा, नक्की बनत्या. पण आधी देवाला जायचं की नाही हा, धिंगाणा करायचा नाही हा. दे त्याले. बाई ग माझे पोट्टे किती साजरे दिसतात दोघं बी. मैं भी पुट्टे है. लवकर या. हा. टाटा. अरे मले पकड. पित्यासारखा भक्कम आधार दुसरा कुणाचाच नसतो. वडील आजूबाजूला असले तरी आपल्याला दुसरं कशाचीच भीती वाटत नाही. पण चिमुकला आकाश आणि आतिश याला हे अपवाद ठरलेत. नेमकं काय झालं त्यांच्या बरोबर हे आपण पाहणार आहोत. पण आता एवढेच छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेच जाऊ नका, मी लगेच परततोय. पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. तासनतास उलटून गेले तरी सुधाकर त्याच्या मुलांना घेऊन परतलाच नाही. आतिश आणि आकाशची आई चिंतेत होती. मात्र काही वेळाने फक्त सुधाकर आला आणि त्यानं जे काही सांगितलं ते हृदय हेलावून टाकणार होतं. काय शेतावर जायचं अजून काय? लगेच परततोय सांगून गेलेला सुधाकर बरेच तास ओलांडून गेले तरी परतला नाही. असं जायचं अजून काय? काय बघून राहिले मावशे? हो बाप गेले ना दोन्ही पोट्ट्यांना घेऊन, अजून आला नाही ना. कोणाला कसायला का? ए गपकी रे. त्याला काय कळतंय? काय बी बोलतोय ते. काही तासांनंतर तो घरी आला आणि जे काही सांगितलं ते ऐकून पायाखालची जमीनच सरकली. आलात तुम्ही? थांबा करंजी आणते. पोरं कुठे? खेळायला गेली की काय? पोरं कुठे आहे? काय विचारते मी, पोरं कुठे आहेत? गोडधोड केलंय, तुमची वाट बघते कधीपासून, सांगा ना. देवा घरी गेले. काय बोलताय? तुमच्या जिभेला काही हाड? सांगा माझी पोरं कुठे आहे? कसाई बाबा आहे. मी कसाई बाबा आहे. माईचं नैवेद्य पुरं केलंय. त्यांचा नर बळी दिलाय. मी कसाई बाबा आहे. मी कसाई बाबा आहे. त्यांना बळी दिलाय. माईने त्यांना बळी दिलाय. मग सोड. मी कसाई बाबा आहे. मी कसाई बाबा आहे. सोड. तू सांगितलं होतं की मला मस्त गोडधोड करते काहीतरी करंजी हा, दोघांना बी देते खायला. आई शंकरपाळ्या पण बनव. हो रे माझ्या लेकरा, नक्की बनल्या. टाटा. सुधाकरच्या पत्नीने लगेच पोलिसांकडे धाव घेतली. खडीमल गावातल्या जंगलात तो लपून बसला होता. अमरावती गुन्हे शाखा आणि चिखलदरा पोलिसांनी 2 दिवसांनंतर त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांसमोर त्याने आपला गुन्हा कबूल केला. पण जे कबूल केलं ते हृदयाचा थरकाप उडवणारं ठरलं. बाबा आपण कुठे चाललोय? खूप लांब चाललोय बेटा. मग आपण घरी कधी जायचं? घरी जाऊ. माईने शंकरपाळ्या केल्या, करंज्या केल्या. आपण मग कधी जायचं घरी? बेटा मी तुला खूप लांब घेऊन जाणार आहे. आपल्या मायकडं. माझी माई तर घरी आहे. आपली सगळ्यात मोठी माय जी वाट बघते त्या मायकडे जातोय आपण बेटा. तुला आलं ध्यानात? हा बाबा. ये. हा बस. तुम्हाला मायकडे जायचंय ना?
फुटपट आवाज करत नाही बेटा. माईकडं करंजा पिंजरंजा खायच्या ना तुम्हाला. बस. ओम ओम ओम. देवाले नवस पुरा करायचा आहे ना आपल्याला. हा? हा. तुम्हाला गोडधोड खायला गेलेला. वरडायचं नाही बरं. डोळे बंद करा. हात जोडा. देवाले हात जोडा. डोळे बंद कर भाऊ. बापा तुम्हाला सांगतो मग आपण लाडू करंजे खाऊ. माय या कसाई बाबाचा नवस पुरा झाला. माय हे 2 फुले तुले वाहतोय. माय मला आज्ञा दे. माय आज्ञा दे. निष्पाप बालकांना कुऱ्हाडीनं गाव घालून ठार केलं होतं. त्यामध्ये आम्ही आरोपी अटक केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे. अशी अंधश्रद्धेची भूतं मानगुटीवरून कधी उतरतील? डॉक्टर दाभोलकरांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत केलेली जनजागृती यांच्या डोक्यात कधी शिरणार असे प्रश्न पडतात. अशा अंधश्रद्धेच्या विरोधात आपण सगळ्यांनीच आवाज उठवला पाहिजे. हेच त्याच्यावरचं औषध आहे. नरेंद्र जावरेसह संजय शेंडे, IBN लोकमत, अमरावती. ज्या पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेला हद्दपार करण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत स्वतःला वाहून नेणारी माणसं आहेत, इथंच अशी अमानवीय घटना घडते ही लाजिरवाणी बाब आहे. या घटना रोखण्यासाठी तुम्हा आम्हा सर्वांनाच सावध राहण्याची गरज आहे. क्राईम टाइम या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत नाही, तर आपल्याला सावध करण्याचा आमचा हा उद्देश आहे. कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो. ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो. पण काही आढळलं संशयास्पद, पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात इथेच थांबतोय. सावध राहा प्रत्यक्षाने. पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.